नमस्कार प्रेक्षकांनो, न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी. आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहरातून एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते मार्गदर्शक माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहरासाठी एक वेगळं विजन घेऊन काम करणारे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि संगमनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉक्टर सौ मैथिलीताई तांबे यांच्या विशेष प्रयत्नाने संगमनेर शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे. कालच डॉक्टर मैथिली तांबे यांनी संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यातील खड्डे तातडीने भरण्याच्या स्पष्ट सूचना केल्या होत्या. या सूचनांची तात्काळ दखल घेत प्रशासनाने आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. आज माळुंगी पूल, अकोले नाका ते गौंडीपुरा मशिदीपर्यंतच्या रस्त्यातील छोटे मोठे खड्डे डांबराने भरण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात माहिती देताना संगमनेर नगरपालिकेचे आरोग्य सभापती किशोर टोकसे यांनी सांगितले की नगराध्यक्षांच्या सूचनेचे पालन करत PWD प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन काम केले. त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार देखील मानले आहे. बघा न्यूज NMPच्या माध्यमातून. हा जो कोलार घोटी रस्ता आहे हा संगमनेर नगरपालिकेच्या कडं नसल्या कारणाकडं हा रस्ता PWD या रस्त्याचं देखभाल करत असतात. त्यामुळं थोडा नागरिकांना त्रास झाला, त्याच्याबद्दल क्षमस्व. परंतु येणाऱ्या पुढील काळामध्ये आम्ही आमदार सत्यजितदादा तांबे साहेब या तालुक्याचे भाग्यविधाते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळामध्ये संगमनेर शहरामधील विविध भागामधील सर्व रस्ते हे अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने दर्जेदार क्वालिटीचे करणार आहोत. यात शंका नाही. पुढील काळामध्ये आपल्याला आमच्या कामाचं स्वरूप दिसेलच. धन्यवाद.